नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आता फायनली जिथं खूप चांगली एक अपॉर्च्युनिटी आहे अशी परीक्षा जवळ आलेली आहे. अर्थातच अपॉर्च्युनिटी मी खूप वेळा सांगितलेली आहे. ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे त्यांचं टॅक्स किंवा क्लर्कसाठी एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. फक्त एवढंच आहे की आता राहिलेल्या 1-2 दिवसामध्ये किंवा पेपरच्या त्या 1-1 तासामध्ये तुम्हाला तुमचं 100% द्यायचं आहे अगदी शांतपणे. घाई करू नका, संपवण्याच्या मागं लागू नका, पेपरमध्ये पण गोंधळून जाऊ नका. पेपर मोस्टली थोडासा डिफिकल्ट येण्याची शक्यता आहे. जर आपण ग्रुप बी प्रिलिम्सचा पेपर बघितला थोडा सोपा होता, ग्रुप बी मेन्सचा पेपर त्या मानाने थोडा सोपा आला, ग्रुप सी प्रिलिम्सचा पेपर थोडासा अवघड होता, ग्रुप सी मेन्सचा पेपर थोडासा डिफिकल्ट येण्याची शक्यता आहे. बी प्रिपेअर्ड, स्वतःला सायकोलॉजिकली प्रिपेअर करून ठेवा, सबकॉन्शियस माइंडला प्रिपेअर करून ठेवा की बाबा आपल्याला अवघड पेपर येऊ शकतो, आपल्याला त्या पद्धतीनं आपल्या स्वतःची तयारी करून ठेवायची आहे. तर त्या अनुषंगानं एक बी प्रिपेअर्ड, मेंटली प्रिपेअर राहणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक जी मी तुम्हाला सांगेल की बघा, अभ्यास झाला, कमी झाला, हे वाचायचं राहिलं, ते वाचायचं राहिलं, हे येतं ते नाही, हे शेवटपर्यंत चालत राहतं. म्हणजे जसं लग्न केल्यानंतर संसारात काही गोष्टी असतात ज्या चालतच राहतात, तशा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या प्रपंचामध्ये काही गोष्टी परीक्षा झाल्या तरीच राहतच असतात. त्याचं टेन्शन घ्यायचं नसतं. त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच आपल्याला पास व्हायचं असतं. आत्तापर्यंत जे काय पास झालेत त्या गोष्टींना कन्सिडर करूनच पास झालेत. तुम्ही काळजी करण्याचं, टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. एकच वाक्य माझं फक्त लक्षात ठेवा की ही परीक्षा अशी आहे जिथं तुम्हाला कॉपी करण्याची, चिटिंग करण्याची संधी आहे. म्हणजे पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आहेत, फक्त त्यातला करेक्ट पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला फक्त एक ओळ दिलेली आहे आणि तुम्हाला 2-3 पेज लिहायचं आहे. इथे तुमच्या समोर एक ओळीचा प्रश्न दिला आणि 4 ओळी खाली तुमच्या ऑप्शनच्या दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला त्यांनी एवढी हिंट दिलेली असते, एवढ्या गोष्टी समोर ठेवलेल्या असतात, फक्त त्यातला आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा असतो. त्यामुळं अजिबात काळजी घेऊ नका आणि टेन्शन घेऊ नका. या शेवटच्या 1-2 दिवसात काही अभ्यास नाही झाला तरी काहीही फरक पडत नाही. तुम्ही वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष मागच्या जे काय केलेलं आहे त्याचा परीक्षेत जास्त फायदा होत असतो. त्या अनुषंगानं विचार करताना टेन्शन घेण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली मी की पेपरमध्ये ऑलरेडी उत्तरं दिलेली आहेत, फक्त करेक्ट उत्तर आपल्याला शोधायचं. दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्या लोकांना, मला असं वाटतं बऱ्यापैकी लोकांनी आता अप्रोचची बॅच केली, कारण आपल्या यूट्यूबवर बघणारे आपल्या बॅचेस केलेल्या असतात बऱ्यापैकी. अप्रोचमध्ये तुम्ही बघितलं आहे, जर काहीच नाही आलं तर आपल्याला लॉजिकल रिझनिंगपासून सोडवता येतात. त्यानंही जर नाही आलं तर आपल्याकडे ठोकताळे इमर्जन्सी प्रोव्हिजन आहे, ज्यानं तुम्ही 100पैकी 100 दोन्ही पेपरमध्ये अटेम्प्ट करू शकतात. आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जिथं आपल्याला फायदा होणार आहे त्या ह्या लक्षात घ्या की शेवटच्या दिवसांमध्ये 1-2 दिवसामध्ये काही जास्त फरक पडत नाही. झोप लागली, नाही लागली, टेन्शन आलं, प्रेशर आलं, ह्या भानगडीत पडू नका. निवांत राहा, रिलॅक्स राहा. जेवढं निवांत राहणार, जेवढं टेम्परामेंटवर काम करणार, जेवढं शांत राहणार, तेवढा परीक्षेमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याचा होणार. अवघड न येणारे प्रश्न बरोबर येतात. या उलट थोडं टेन्शनमध्ये आलं, प्रेशरमध्ये आलं तर जे प्रश्न आपल्याला येणार असतात तिथं आपल्या सिली मिस्टेक्स होतात, अनफोर्स्ड राहतात, नंबरिंग चुकते, कधीतरी गोळा मारताना काहीतरी लाईन चुकते, काहीतरी होतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्यात. ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुप बीची मेन्स दिलेली आहे आणि आता ग्रुप सीला चाललेला आहात, तर ग्रुप बीची मेन्स झाल्यानंतर त्या पेपरच्या दिवशी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी वाटल्या होत्या की पेपरमध्ये मी इथे कमी पडलो, तिथे कमी पडलो, माझी ही चूक झाली, ती चूक झाली, आता ती चूक सुधारवली पाहिजे. म्हणजे थोडक्यात माझं काय म्हणणं आहे की तुमची प्रायोरिटी आहे. समजा GS2मध्ये किंवा पेपर 2मध्ये तुम्हाला काय की गणित एक सोडवायचं आहे, जवळपास 22 प्रश्न आहेत. ते कुठल्या वेळेमध्ये सोडवायचे हे तुम्ही ग्रुप बी मेन्सला जे शिकलात, ज्यातून जे आपल्याला शिकायला मिळालं त्या बाबतीमध्ये करा. ज्यांना वाटतं त्यांनी सुरुवातीला घ्या, ज्यांना वाटतं त्यांनी मध्ये घ्या, ज्यांना वाटतं त्यांनी शेवटी घ्या. काही लोकांना ब्रेकअप करायचं असतं, म्हणजे मॅथ गोळा बेरीजचे जे ते वेगळे करायचे असतात, लॉजिकल रिजनिंगचे वेगळे करायचे असतात, त्या पद्धतीने करू शकतात. त्यात करंट अफेअर्स आहे, जनरल सायन्स आहे. कुठला सेक्शन कधी घ्यायचा, शक्यतो माझं स्पष्ट म्हणणं आहे की क्वेश्चन पेपर जो आहे तो क्वेश्चन पेपर तुम्ही डायरेक्टली आहे ना की क्वेश्चन नंबर 1 पासून चालूच करू नका. डायरेक्टली क्वेश्चन नंबर एक तर तुमचा 16 येईल, क्वेश्चन नंबर एक तर तुमचा 21 येईल, किंवा क्वेश्चन नंबर डायरेक्टली 25 पासून कुठलाही एक, म्हणजे एक सेक्शन नेक्स्ट सेक्शन पासून चालू करा. नेक्स्ट सेक्शन पासून चालू करा. कारण तुम्हाला मी आधी खूप वेळा सांगितलंय
की त्या सेटमधले अवघड प्रश्न तुम्हाला सुरुवातीला टाकलेले असतात आणि तिथंच जर आपल्याला सुरुवातीला कॉन्फिडन्स लो झाला तर पूर्ण पेपरमध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या ठिकाणी पडतो. जसं सुरुवातीच्या 2-3 ओव्हरमध्ये विकेट पडल्या की त्या टीममध्ये एवढं प्रेशर येतं, पुढे ते कधी रिकव्हरच होत नाही. त्यापेक्षा थोडा हळू खेळा, स्लो खेळा आणि जे आपल्याला जिथं स्ट्रॉंग एरिया आपली स्ट्रेंथ जी आहे त्याच्यावर खेळा. ही सगळ्यात पहिली गोष्ट की पेपर. आणि दुसरं, पेपर गेल्या गेल्या स्कॅन करा. परत गणिताच्या बाबतीमध्ये पॅटर्न चेंज केला तरी आपल्याला माहीत पाहिजे. 15 आले तरी आपल्याला लगेच शिफ्ट करता आलं पाहिजे. सायन्सचे किंवा हिस्ट्री, जिओग्राफी 10चे 15, 15चे 20, 20चे 15, 15चे 10 असं काहीही केलं तरी आपण प्रिपेअर. त्यामुळे गेल्या गेल्या पहिले पेपर स्कॅन करून घ्या आणि बघा काय काय दिले, कसं कसं दिले ते आपल्याला त्या ठिकाणी सोडवता आलं पाहिजे. राहिला प्रश्न दुसरा आता पेपर 1 मध्ये सगळ्यात महत्त्वाचा. पेपर 1 मध्ये आपल्याला महत्त्वाचं काय, एक तर इंग्लिश, दुसरं मराठी. आता याच्यामध्ये तिसरा जो पार्ट आहे व्याकरण सोडून तो आहे उतारे. उतारे कसे सोडवायचे आखाडा टेस्ट सिरीजमध्ये वेळोवेळी मी तुम्हाला सांगितलं. डायरेक्टली सरळ पहिली ओपनिंग स्टेटमेंट, क्लोजिंग स्टेटमेंट 2 बघायचे, प्रश्न गो थ्रू करून बघायचे, सुट असले सोडवायचे, जिथं अडचण येईल तिथं पॅसेजला तो पार्ट बघायचा. एकदम कमी वेळेमध्ये ॲक्युरेटली तेवढे 10 पैकी 10 मार्क खिशात घालून घ्यायचे, मग पुढे आपण वाटचाल करायची. हा एक पर्याय. मध्ये काही लोक सोडू शकता की मराठी संपला, मराठीचा पॅसेज सोडवलं, लगेच इंग्लिशचा पॅसेज सोडवला, मग इंग्लिश ग्रामरकडे ओढलं. या उलट काही लोक असेही करतील की एक जवळपास आपले 75% पेपर सोडवलाय, मग आता पॅसेज सोडवतोय आणि परत काही राहिलेले ग्रामरचे सोडवतो. जी टेक्निक तुम्ही आत्तापर्यंत टेस्ट सिरीजमध्ये वापरली, जी तुम्ही ग्रुप बीला वापरली, जी तुमच्यासाठी सक्सेसफुल झाली, त्याच पॅटर्नमधून तुम्हाला पुढे जायचं आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, राऊंड खेळत बसू नका. ह्या पेपरमध्ये एवढा वेळ नसतो की आपण 1 आणि 2 राऊंड करायचा. फार तर फार काय करू शकता माहिती आहे का तुम्ही, समजा आता तुम्हाला असं वाटलं की मला ह्या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये थोडं कन्फ्युजन होतं 1 मध्ये, क्वेश्चन नंबर 5 मध्ये, तर तुम्ही ऑप्शन जे आहेत 1, 2, 3, 4 याच्यावर इथं टिक करून ठेवा समोर, असं की बाबा मला, किंवा इथेही करून ठेवा की मला हा ऑप्शन करेक्ट करायचा. फक्त गोल गोल करून नका ठेवू. मग काय होईल की तुम्हाला समजा पुढे काही क्वेश्चन सोडवायला कळलं, अरे हा आपला नाही, तुम्ही ते कट करून 3 घेऊ शकता आणि मग हे 15-15 जे क्वेश्चन आहेत, म्हणजे 15-15चा स्लॉट किंवा 20चा स्लॉट किंवा 10चा स्लॉट, ते एकत्र गोल करा. बरोबर आहे, म्हणजे ग्रुपमध्ये गोल करा. आणि सेकंड राऊंडमध्ये क्वेश्चनचे आन्सर बदलू नका. सगळ्यात जास्त जर मोठं नुकसान कुठे होत असेल ना, शेवटच्या 5 ते 10 मिनिटामध्ये जे उत्तर तुम्ही बदलता, मोस्ट ऑफ द टाइम ते उत्तर चुकीचे असतात. त्यामुळं एक कटाक्षानं गोष्ट आपल्याला टाळायची आहे की शेवटच्या 5 ते 10 मिनिटामध्ये मला उत्तर बदलायचे नाहीत. भलेही तुम्हाला क्वेश्चन राहिलेले जे डाऊटफुल होते ते अटेम्प्ट करायचे आहेत, पण त्यासाठी जेव्हा मी पहिल्यांदा प्रश्न सोडवला होता त्यावेळेस मला जे उत्तर वाटलं होतं तेच उत्तर मला पुढे कंटिन्यू करायचे. ही गोष्ट एकदम ठामपणे स्वतःला समजून सांगा. राईट. त्यानंतर ज्या टेक्निकल गोष्टी असतात की बाबा रोल नंबर व्यवस्थित टाकणे, त्याच्यानंतर परीक्षेचं जे सेट कोड जो आहे तो व्यवस्थित टाकणे, याच्यामध्ये हायघाय करू नका, याच्यात चूक करू नका. खूप विद्यार्थी असे आहेत, खूप म्हणजे आत्तापर्यंत माझ्या प्रवासात बघितलेले मी भरपूर विद्यार्थी की ज्यांचे स्कोर खूप चांगले होते. टेक्निकल गोष्टीमुळे, म्हणजे सेट चुकीचा टाकला, रोल नंबर चुकीचा लिहिला किंवा काहीतरी झालंय आणि ते त्यांच्या यशापासून दूर गेलेत. संधी परत परत येत नाही. परत एकदा तुम्हाला समजून सांगेल, फक्त याचं प्रेशर येऊ देऊ नका की ग्रुप सी म्हणजे टॅक्स आणि क्लर्कची 2023ला 7,000 त्या ठिकाणी विद्यार्थी जे कॉम्पिटिशनमध्ये होते, ज्यांना क्लर्क मिळू शकले असते, ते बाहेर पडलेत. उरलेले राज्यसेवेमधून, सरळ सेवेमधून ते बाहेर पडलेत. आता फक्त तुमच्यासारखे काही विद्यार्थी आहेत ज्यांना पोस्टनं वेळोवेळी हुलकावणी दिलेली आहे. आता पोस्ट तुम्हाला म्हणते की तुम्ही मला तुमच्या सोबत न्या, मला तुमच्या अंगावर गुलालाच्या मार्फत येऊ द्या अशी विनंती करते. तर तिला धुडकावून लावू नका छोट्या छोट्या गोष्टींमुळं, चुकांमुळं. फक्त शांतपणे पेपर सोडवायचा आहे. जे काय अभ्यास केला त्याला इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करायचा. तुम्हाला मी गॅरंटीन देतो, तुम्ही जर व्यवस्थितपणे, तुमच्याकडे टायपिंगचं जर सर्टिफिकेट आहे आणि तुम्ही व्यवस्थितपणे जर पेपर सोडवला ना, 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे. ही गोष्ट मी काय सांगतोय लक्षात घ्या. आणि तुम्हाला नंतर टायपिंग करायची, जी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे, मला त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. पण मेरिटच्या बाबतीमध्ये मला 100% कॉन्फिडन्स, मी ज्या पद्धतीनं राज्यसेवा इंटरव्ह्यूच्या वेळेस विद्यार्थ्यांना विचारत होतो, 90% राज्यसेवेचे पोरं ग्रुप सी मेन्सला आहेत, त्यातल्या 80% पोरांकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही. कॉम्पिटिशन इथंच संपलेली आहे.
इंडस्ट्री इन्स्पेक्टरसाठी प्रचंड कॉम्पिटिशन राहील, कारण बऱ्याच जणांचे स्कोर कमी आहेत, ज्यांना राजेशाचे इंटरव्ह्यू आहेत, काही जण इंटरव्ह्यूमधून बाहेर पडलेत, ते परत शिफ्ट झालेत ग्रुप सीवर, ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात. पण टॅक्स आणि क्लर्कसाठी याच्यासारखी सुवर्ण संधी पुन्हा येणे नाही, हे मी 7,000ची ॲड संपल्यापासून सांगतोय. 24 आणि विद्यार्थ्यांमध्ये एक नॉन सिरियसनेस, गाफीलपणा ह्या परीक्षेच्या बाबतीमध्ये बघतोय. जेवढा उत्साह, जेवढी एनर्जी, ज्या लेवलला अभ्यास व्हायला पाहिजे त्या लेवलला आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे हे तुमच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तर निश्चितपणे माझं म्हणणं राहील की अगदी शांतपणे चांगलं टेम्परामेंट ठेवून पेपर सोडवा, पेपरला वेळेच्या आत पोहोचा, बायोमेट्रिक व्यवस्थित करून घ्या, तिथं घाई करू नका, गोंधळ करू नका, सेंटरच्या बाहेर उभा राहू नका. गेट लावलं तर प्रॉब्लेम होईल, सेंटरच्या आतमध्ये जा. सेंटर पाऊस चालू आहे पुण्यामध्ये, पर्टिक्युलर जे राहत आहेत त्यांनी आधी कन्फर्म करा सेंटर, तिथले रस्ते, बाकीच्या गोष्टी त्या अनुषंगाने तयार राहा. जर कदाचित कुठे लाईट गेली, काय झाली तर बी प्रिपेअर्ड सायकोलॉजिकली. परीक्षेत जाऊन गोंधळ नका करू, अरे लाईट गेली आता कसं करू, काय करू, इथे तर अंधारच आहे वगैरे. बी प्रिपेअर्ड, सगळ्या गोष्टी होऊ शकतात, पॉसिबिलिटीज होऊ शकतात. बस एकच गोष्ट आहे, प्रिपेअर फॉर द वर्स्ट, एक्सपेक्ट द बेस्ट. असं करा की पेपर किती येऊ द्या, मी तयार आहे, पण चांगलंच येईल अशा आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी ठेवता येईल. मला असं वाटतं फार जास्त काही मी बोलणार नाही. परत एकदा 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सांगेल की उत्तर तुमच्या समोर ठेवलेलं आहे, फक्त उघडा डोळे बघा नीट, आणि ते तुम्हाला अप्रोचच्या बॅचमध्ये वेळोवेळी मी सांगितलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट की आता इथून पुढे वाचण्याची घाई नाही, संपवण्याची घाई नाही. जे करतोय ते नीट करा, जे करतोय ते समजून उमजून करा, त्यातला प्रश्न चुकू देऊ नका, तुम्ही पास होता. आणि ह्या क्लर्कला ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. शेवटच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला अजिबात उत्तर बदलायचे नाहीत, आपल्याला राऊंड खेळत बसायचं नाही, एकाच राऊंडमध्ये पेपर सोडवायचा आहे. आणि वेळोवेळी आपल्याला वेळेवरचं भान ठेवायचं आहे. गणित रिजनिंग जे आहे तर पेपरमध्ये जाऊन त्याची डिफिकल्टी बघून आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. शक्यतो कमीत कमी 10 गणिताचे अटेम्प्ट झालेच पाहिजेत, म्हणजे कितीही अवघड आला तरी 22 पैकी, त्याशिवाय आपण पास होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. काहीच नाही आलं तर परत ठोकताळ्यांचा वापर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. बाकी तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि तुम्ही या परीक्षेमध्ये निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवाल आणि तुमचं 100% द्याल, मी अशी अपेक्षा करतो. आणि परत तुम्हाला तेच म्हणेन, चला पुढे जात राहू, एक पाऊल यशाच्या दिशेनं टाकत राहू. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिंपल विथ MPSC मेड सिंपल. ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.